जय जिजाऊ जय शिवराय. मी उमेश शिवगण मराठी साम्राज्य या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, खरंच भूत असतात का? भूत, प्रेत, आत्मा, पिशाच यांसारख्या गोष्टींबद्दल मानवाला हजारो वर्षांपासून कुतूहल आहे. जगातील जवळजवळ प्रत्येक संस्कृतीमध्ये भूतांच्या कथा आढळतात. पण प्रश्न असा आहे की भूत खरोखर अस्तित्वात आहेत का? आजपर्यंत जगभरातील कोणत्याही वैज्ञानिक संशोधकाने भूतांचे अस्तित्व सिद्ध केलेले नाही. अनेक लोकांना भूत दिसल्याचा, आवाज ऐकू आल्याचा किंवा अंगावर शहारे आल्याचा अनुभव येतो. परंतु विज्ञान या अनुभवांची वेगळी कारणे सांगते. विज्ञान काय सांगते? विज्ञानात कोणतीही गोष्ट खरी मानण्यासाठी तिचा पुरावा आवश्यक असतो. भूतांचे फोटो, व्हिडिओ किंवा कथित अनुभव भरपूर आहेत. पण त्यापैकी एकही घटना प्रयोगशाळेत किंवा नियंत्रित परिस्थितीत पुन्हा सिद्ध झालेली नाही. म्हणून वैज्ञानिक समुदाय भूतांच्या अस्तित्वाला मान्यता देत नाही. मग लोकांना भूत दिसल्यासारखे का वाटते? भीती आणि मेंदूचा भ्रम. मित्रांनो, रात्री अंधारात आपला मेंदू अपूर्ण माहिती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, अंधारात झाडाची फांदी एखाद्या माणसासारखी दिसू शकते. कपड्यांचा ढीग भूत असल्याचा भास होऊ शकतो. याला पॅराडोलिया म्हणतात. म्हणजे झोपेशी संबंधित अनुभव बरेच आहेत. काही लोकांना झोपेत असे वाटते की कोणीतरी छातीवर बसले आहे, खोलीत कोणीतरी उभे आहे, शरीर हलत नाही. याला स्लीप पॅरालिसिस असं म्हणतात. ही एक वैद्यकीय अवस्था आहे, भूत नव्हे. प्रसिद्ध उदाहरण म्हणजे छातीवर भूत बसते. पूर्वी अनेक लोक म्हणायचे की रात्री भूत छातीवर बसते. विज्ञानाने शोधले की त्या व्यक्तीला स्लीप पॅरालिसिस झाला होता. आज ही घटना वैद्यकीय दृष्ट्या स्पष्ट झालेली आहे. भूतांचे आवाज का ऐकू येतात? अनेक वेळा वाऱ्यामुळे खिडक्या हलतात, जुन्या घरातील लाकूड आकसते किंवा फुगते, पाण्याच्या पाईपमधून आवाज होतो, प्राण्यांचे आवाज विचित्र वाटतात. रात्री शांतता असल्यामुळे हे आवाज अधिक भयानक वाटतात. स्मशानभूमी आणि भीती. अनेकांना स्मशानभूमीत भीती वाटते कारण मृत्यूबद्दलची भीती, अंधार, एकटेपणा, आधीपासून ऐकलेल्या कथा यामुळे मेंदू जास्त सावध होतो आणि सामान्य गोष्टीही त्याला असामान्य वाटू लागतात. अंगात येणे आणि भूतबाधा. म्हणजे पूर्वी अनेक मानसिक आजारांना भूतबाधा समजले जायचे. उदाहरणार्थ, अपस्मार, स्किझोफ्रेनिया, हिस्टेरिया, डिसोसिएटिया डिसऑर्डर यासारखे आजार जे काही विचित्र वाटायचे, त्यामध्ये माणसं वेगवेगळ्या पद्धतीने वागायचे, वेगळे आवाज काढायचे, स्वतःशी बोलू लागायचे, त्यांना भास व्हायचे वेगवेगळे. आज या गोष्टीला मानसशास्त्र आणि वैद्यकशास्त्र घटनांमध्ये पूर्णपणे विरोध केलेला आहे. जगातील वैज्ञानिक संशोधन काय सांगतं तर अनेक संशोधकांनी कथित झपाटलेली घरे, स्मशानभूमी, भुताटकीच्या जागा यांचा अभ्यास केला. त्यामध्ये निष्कर्ष काय आला तर तापमानातील बदल, विद्युत चुंबकीय क्षेत्र, आवाजाचे कंपन, मानवी कल्पनाशक्ती यामुळे लोकांना विचित्र अनुभव येऊ शकतात. म्हणजे भूत असल्याचा ठोस पुरावा अजूनही सापडलेला नाहीये. इन्फ्रासाऊंडचा प्रभाव 20 हर्ट्झपेक्षा कमी वारंवारतेच्या ध्वनीला इन्फ्रासाऊंड असं म्हटलं जातं. यामुळे अस्वस्थ वाटू शकते, भीती वाटू शकते, कोणीतरी जवळ असल्याचा भास होऊ शकतो. काही कथित भुताटकीच्या इमारतींमध्ये असे ध्वनी आढळलेले आहेत. कार्बन मोनॉक्साईडचा परिणाम. म्हणजे काही जुन्या घरांमध्ये गॅस गळती, कार्बन मोनॉक्साईड यामुळे भास होऊ शकतात. विचित्र आकृती सुद्धा त्यांना दिसू शकते, आवाज येऊ शकतात. अनेक भुताटकी प्रकरणामध्ये हे कारण पुढे आलेले दिसते आणि हे कारण सापडलेले आहे. भूतांच्या कथा या टिकून राहतात. म्हणजे याला कारण काय? मग त्याची कारणे बरीच आहेत. म्हणजे अज्ञानी पहिली गोष्ट आहे, परंपरा आहे, लोककथा आहे, चित्रपट आहे, धार्मिक श्रद्धा आहेत, भीती आहे. ही अनेक कारणे आहेत. कारण माणसाला रहस्य आवडतं, त्यामुळे अशा कथा पिढ्यानपिढ्या चालत राहतात. धर्म आणि विज्ञान. म्हणजे धर्म आत्म्याची संकल्पना मांडतो आणि मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल सांगतो. पण विज्ञान निरीक्षण आणि पुराव्यावर भर देते. आत्मा किंवा भूत यांचे अस्तित्व सिद्ध करणारा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाहीये. म्हणून विज्ञान भूत आहेत असे म्हणत नाही. विज्ञान काय म्हणते तर पुरावा मिळेपर्यंत दावा स्वीकारता येत नाही. भूत दिसल्याचा अनुभव खोटा असतो का? नेहमीच नाही. व्यक्तीला अनुभव खरा वाटू शकतो, पण त्या अनुभवाचे कारण असू शकते भीती, ताण, मानसिक अस्वस्थता, झोपेची समस्या, प्रकाशाचा भ्रम, आवाज, मेंदूची प्रक्रिया. म्हणजे अनुभव खरा असू शकतो, पण त्याचे कारण भूत असणे शक्य नाही. या सर्वांमधून आपण निष्कर्ष काय काढू शकतो तर आजपर्यंत भूतांचे अस्तित्व सिद्ध करणारा ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. भूत दिसणे, आवाज ऐकू येणे, अंगात येणे, सावल्या दिसणे यांसारख्या अनेक घटनांचे स्पष्टीकरण मानसशास्त्र, मेंदू विज्ञान, ध्वनिशास्त्र आणि वैद्यकशास्त्र हे सर्व देतात. म्हणून कोणतीही घटना घडल्यास प्रथम वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणे अत्यंत गरजेचं आहे.
भीतीपेक्षा निरीक्षण, अंधश्रद्धेपेक्षा विवेक आणि अफवांपेक्षा पुरावा यांना महत्त्व दिल्यास आपण वास्तव अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. लक्षात ठेवा, असामान्य दाव्यांसाठी असामान्य पुरावे आवश्यक असतात. पुरावा नसताना निष्कर्ष काढणे ही विज्ञानाची पद्धत नाही. मित्रांनो, भूतांच्या बाबतीत तुमचे काय अनुभव आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.